नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं 27 नोव्हेंबरच्या या दिनविशेष सत्रात स्वागत करते. 26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैबाने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले. 26 नोव्हेंबर 1999 रोजी विकिरण जीवशास्त्र अर्थात रेडिएशन बायोलॉजी या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉक्टर रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1997 रोजी अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. 26 नोव्हेंबर 1965 रोजी ॲस्टेरिक्स A1 हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जेरियातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. 26 नोव्हेंबर 1972 रोजी अभिनेता अर्जुन रामपाल यांचा जन्म झाला. 26 नोव्हेंबर 1954 रोजी LTTEचा संस्थापक वेलुपल्ली प्रभाकरण याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 18 मे 2009 रोजी झाला. 1939 साली अमेरिकन आणि स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म झाला. 1923 साली आजच्याच दिवशी चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राज ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांचे बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी आणि जखमी अशी काही चित्रपटे प्रसिद्ध आहेत. त्यांचा मृत्यू मुंबई येथे 28 जुलै 1975 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1921 मध्ये दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व रेमन मॅग्सेसे पारितोषिक विजेते वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला. 26 नोव्हेंबर 1890 रोजी आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्रज्ञ व ध्वनिविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 मे 1977 रोजी झाला. 26 नोव्हेंबर 1885 रोजी वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक देवेंद्र मोहन बोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 जून 1975 रोजी झाला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय सालस्कर आणि तुकाराम ओंबाळे हे शहीद झाले. आजच्याच दिवशी 2001 साली शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवार वाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेत, असे चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत. त्याच दिवशी 1999 साली पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचा मृत्यू झाला. 26 नोव्हेंबर 1994 रोजी मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर 5 तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 2 मे 1899 रोजी झाला होता. 26 नोव्हेंबर 1985 रोजी रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवण्यात आले अशा राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 9 मार्च 1899 आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 26 नोव्हेंबरचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.